महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरीचं पीक सध्या संकटात आहे। इथल्या जंगलातील गवे स्ट्रॉबेरीवर हल्ला करून स्ट्रॉबेरीचं पीक फस्त करतायत। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। ही महाबळेश्वर मधील एक रात्र। पर्यटकांसाठी गुलाबी असणारी थंडी मध्यरात्री मात्र रक्त गोठवते। या थंडीत फक्त दोन गोष्टी जाग्या आहेत, एक हे जंगल आणि दुसरे हे शेतकरी। इथली लाल स्ट्रॉबेरी जशी पर्यटकांना भुरळ घालते तशीच इथल्या जंगली गव्यांनाही। पर्यटकांना बाजारात मिळणारी स्ट्रॉबेरी गवे थेट शेतात येऊन फस्त करतात। स्ट्रॉबेरी वाचवण्यासाठी हे शेतकरी रोज असा जागता पहारा देत आहेत। इकडे राखण झाले, गव्यांची राखण। बर, काय गव्यांचं प्रमाण वाढलंय का इथे? गव्यांचं भरपूर प्रमाण वाढले। काल एकाचं 10-15 जणांनी एकाचं खाल्लं। 10-15 गव्यांनी काल एकाचं खाल्लं। बर, परवाशी चर्चा होती तिकडे। दररोजची असंच आहे। मासे आता किती वाजले आता तुमच्या घरात? आता बघा 2-2:30 वाजले। किती? 2-2:30 झालेत की। बर, म्हणजे किती वाजल्यापासून राखण करताय? 12, रात्रीची 12 वाजता चालूच असते। आता ही एक प्लॉट म्हणजे किती गुंठ्यामध्ये असतो? एक प्लॉट म्हणजे एक 2-3 गुंठे असते। बर, म्हणजे 2-3 गुंठ मधलं सगळं स्ट्रॉबेरी खायला गव्यांना किती वेळ लागतो? 10-15 गाव असते ते ना, एक 15-20 मिनिटं भरपूर झाली। 15-20 15-20 मिनिटं भरपूर झाली। कळपच असतो ना त्यांचा। वन खात्यांना भरपाई देत असेल की? म्हणजे वन खात्यांची भरपाई किती असते? एकदम अल्प असते। म्हणजे किती अंदाजे तरी? गुंठ्याला किती 200 ते 300 रुपये असते। कितीही पहारा द्या मात्र हे गवे जे करायचं तेच करतात। यांचा आकार एवढा मोठा आहे की दगड मारून हे पळण्यासारखे नाहीत। त्यामुळे गवे दिसले की कुणी मोठ्यानं वेगवेगळे आवाज काढतं, कुणी फटाके फोडतं तर कुणी बॅटरी चमकवतं। रात्री गव्यांनी काय नुकसान केलंय ते थेट उजाडल्यावरच कळतं। संध्याकाळी रातचं आलेलं गहू त्यांनी सगळं पार तोडून काढलं आणि खाल्लं बी सगळं। रात्री पोरं आली हाकलायला ना तर 2-3 होते गहू। ते काय ते तिथनं आत शिरलं कुपन तोडूनच्या ना आणि सगळं खाऊन गेले। तरी आता गेलं लाखभर रुपये तर गेलं तर त्याचं। म्हणजे आता जर समजा खायचं म्हणलं म्हणजे कसं काय व्हायचं? आता गोरगरिबांना काय करायचं? आता 2 ते 5 गुंठ्यापर्यंतचे हे स्ट्रॉबेरीचे प्लॉट। लागवडीसाठी 80 ते 90 हजार रुपये खर्च होतात। गवे मात्र हे प्लॉट फक्त 15 मिनिटात फस्त करतात। किचकट प्रक्रियेनंतर वन विभाग नुकसान भरपाई देतं, मात्र ती इतकी तोकडी आहे की रोप लागवडीचा खर्चही निघत नाही। हे आम्हाला एक झाडाला जवळजवळ 50 रुपये खर्च येतो आणि मग ते फळ मिळेल तोपर्यंत म्हणजे आणखीन अंग मेहनती खूप असते त्याला। त्याच्या पाठीमागे जसं की मुलाची जोपासना करावी लागते असं त्या फळाची झाडाची जोपासना करावी लागते आम्हाला। आणि मग ते काय ते सरकारी ह्याच्यात ते म्हणजे फळाला एकदम कमी हे देतात, काय नुकसान भरपाईमध्ये कमी हे करतात। तर त्या जारमध्ये बदल व्हावा आणि त्याची भरपाई अशी जास्त मिळाली असं आमच्या सर्वांच्या वतीनं असं म्हणणं आहे। अर्धा पावसाळा कोरडा गेल्यानंतर महाबळेश्वरमध्ये 3 दिवसात अतिमुसळधार पाऊस पडला। या पावसानं एका बाजूला सावित्री नदीला पूर आला, महाड जवळील पूल वाहून गेला, तर दुसरीकडे याचा फटका स्ट्रॉबेरीलाही बसला। लागवड उशिरा झाल्यानं आतापर्यंत स्ट्रॉबेरीला फळधारणा झाली नाही। अजून महिनाभरानं स्ट्रॉबेरी बाजारात येईल, मात्र याआधीच गव्यांच्या धुडगुसानं शेतकरी पुरता हैराण झालाय। पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे रनर टाकायला पण रोप लेट झाली ना, त्याच्यामुळे लागणी लेट झाल्या। पीक लेट येणार आहे आणि ह्या वर्षी थंडी भरपूर आहे, पाऊस जास्त असल्यामुळे त्यामुळे लेट एक ते 2 महिने लेटच आहे। आता आलेल्या पर्यटकांना स्ट्रॉबेरी नाही का? आता स्ट्रॉबेरी नाहीये। आता जरी असली तरी ती बाजारात खूप महाग आहे आणि ती सगळी बाहेरून येते।
महाबळेश्वरचं अर्थकारण स्ट्रॉबेरी पिकावर चालतं, मात्र गव्यांच्या धुमाकूळामुळे या अर्थकारणाला खीळ बसलीय. बाजार ठप्प आहे. वन विभागानं गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला नाही तर महाबळेश्वरच्या अस्सल स्ट्रॉबेरीची गोडी यंदा पर्यटकांना मिळणं अवघड आहे. राहुल तपासे, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा.